खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मायनी ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करा अशा प्रकारची मागणी करत जे काही मुद्दे उपस्थित केले त्याबाबत मायनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दादासाहेब कचरे यांनी हरकत घेत मायनी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेत डॉक्टर येळगावकर यांनी मायनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत जे प्रश्न उपस्थित केले त्याबाबत उपसरपंच दादासाहेब कचरे काय म्हणाले ते पाहू. तर चला पाहूया त्यांची पत्रकार परिषद. आज या ठिकाणी ग्रामपंचायत मायनी कार्यालयामध्ये मायनीतील सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी बोलवण्यात आलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल ग्रामपंचायत मायनीच्या वतीनं मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर 2-3 दिवसापूर्वी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत खोटे आणि बिनबुडाचे आहेत. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही, तथ्यहीन अशा स्वरूपाची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि गावाची आणि गावातील सर्व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर त्यांना हे करण्याचा काळ इतका अधिकार नाही आहे. त्यांनी दिलेल्या 31च्या 31 मुद्द्यांना योग्य अशा स्वरूपाचं उत्तर त्या ठिकाणी आम्ही सविस्तर या ठिकाणी देतोय. स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपणाला प्रत्येक मुद्द्यानिहाय माहिती या ठिकाणी देण्यात येते. खरं तर त्यांनी सांगितलं दिनांक 23/5/2025 रोजी 3,52,427 असा पाणी पुरवठा साधील खर्च दाखवलेला आहे. पण 23/5/2025ला पेमेंट व्हाउचर बनवलं होतं, परंतु जी शासनाची PFMS ही प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये ते पेमेंट रिजेक्ट झालेलं आहे आणि ते रिजेक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी ते पेमेंट पुन्हा 23/5ला खर्च दाखवला गेला असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा रिजेक्ट झालं आणि पुन्हा त्या ठिकाणी ते पेमेंट 3,52,437 रुपये ही रक्कम त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. त्याची रितसर MB रेकॉर्ड येते, MB तुमच्या समोर आहे. 3,52,437 रुपयाची MB रेकॉर्ड झालेलं आहे. MB रेकॉर्डनुसार व्हाउचर तयार झालेला आहे आणि व्हाउचरचा नंबर त्या ठिकाणी आपणाला या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या फाईलमध्ये देण्यात आले. दुसरं 23/5ला 3 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आलेली आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये जी मायनीमध्ये जलजीवन योजना कार्यान्वित करण्यात आली त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेसाठी फक्त 274 नळ कनेक्शनची प्रोव्हिजन करण्यात आली मूळ योजनेमध्ये. उर्वरित लोकांच्या योजनेच्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदेकडं त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडं बऱ्याच वेळा तगादा करून मागणी करून त्या ठिकाणी त्यांच्याकडं नव्यानं नळ कनेक्शन देण्यात यावीत अशा पद्धतीची अनेक वेळा मागणी करून आजही ती पूर्ण झालेली नाही. योजना सुरू होऊन जवळपास 3 वर्ष झालेली आहे आणि म्हणून आम्ही त्याच वेळी नळ कनेक्शनसाठी आणि वॉटर मीटरसाठी पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी वॉटर मीटर आणि नळ कनेक्शन जोडणीसाठी 15व्या वित्त आयोगातून रितसर तरतूद केलेली होती आणि त्या तरतुदीनुसार आज गावामध्ये मूळ 274च्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी नव्यानं नळ जोडणी देण्यात आलेली आहे. मग गाव भागामध्ये मठाची गल्ली असेल, बौद्ध वस्ती असेल, फुले नगरचा काय भाग असेल, माने गल्लीचा काय भाग असेल, यशवंत नगरचा भाग असेल, मोहन नगर पूर्ण अशा श्रीखंड वस्तीचा काय भाग असेल, अशा अनेक भागामध्ये नव्यानं नळ कनेक्शन जोडणी केलेली आहे. त्या नळ कनेक्शन जोडणीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्यामुळं ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून त्या ठिकाणी नळ कनेक्शन खरेदी केलेले आहेत आणि त्याची जोडणी केलेली आहे. आता खरेदी करणं आणि जोडणं या सगळ्या बाबीचा खर्च त्या ठिकाणी रितसर GM टेंडर करून त्या ठिकाणी टेंडर प्रोसेस करून
त्या 13,49,394 एवढा तरतूद आहे. पैकी 3 लाखाचं टेंडर मुद्दा नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी व्हाउचर नंबर नुसार त्या ठिकाणी रितसर खरेदी करून खर्च केलेला आहे. 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये 29/5/2025 ला 1,91,000 रुपये खर्च दाखवून त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्यांनी. त्या दिवशी 2,50,000 रुपये खर्च दाखवून त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह केला. त्या दिवशी 50,000 रुपये जलजीवन पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती खर्च ही योजना अद्याप वर्ग, त्याचं स्पष्टीकरण मी आता दिलेलं आहे की योजना जरी वर्ग नसली आपल्याकडे तरी त्या ठिकाणी त्याची तरतूदच त्यांच्या योजनेत नसल्यामुळे ती नळ कनेक्शनची तरतूद करण्यासाठी ते पेमेंट सोडण्यात आलेलं आहे. 1,91,000चं जे पेमेंट त्यांनी म्हटलेलं आहे तर ते या पद्धतीनंच सोडण्यात आलेलं आहे. वस्तू खरेदीच्या संदर्भात त्याचं व्हाउचर नंबर आणि हे घंटागाडी दुरुस्तीच्या संदर्भात त्याचे रितसर फोटो, अनेक वेळा कचरा टाकून त्या पाठीमागची ट्रॉली बॉडी पूर्णपणे सडलेली होती आणि ती पुन्हा नव्यानं बांधणं गरजेचं होतं. त्यासाठी तो रितसर खर्च झालेला, त्याचे नव्या बांधलेल्याच्या याचे फोटो सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, दाखवता येईल. पुढं 2,50,000 रुपये खर्च जीएम पोर्टलच्या माध्यमातूनच करण्यात आलेल्या वस्तू सेवा अंगणवाडीच्या साठी संगणक खरेदीचे 3 संच त्या ठिकाणी खरेदी करण्यात आले. ते आता या ठिकाणी आपल्याला ऑफिसमध्ये बघायला मिळतील. ते अंगणवाडीकडे द्यायचे आहेत. इथं आता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एका कामाची बिलं 2 वेळा सोडतायत. एक 90% बिल आणि 10% रिमेनिंग बिल. त्यामुळे एकाच कामावरती 2दा खर्च असं जे म्हटलेलं आहे तर ते त्यांचं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. एकाच कामावरती 2दा नाही, एकदा 90% बिल दिलेलं आहे आणि त्याचा राहिलेला 10% दुसरा हप्ता तो दुसऱ्यांदा दिलेला आहे. नंबर 4 4,74,953 एवढा खर्च दाखवून पाणी पुरवठा योजना खर्च, तर त्या ठिकाणी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं नळ कनेक्शन जोडणी आणि खरेदी. आता 5वा मुद्दा क्लोरिनेशन मेडिकेशनसाठी गावातल्या अनेक अशा स्वयंसेविकांच्याकडे, सगळ्या स्वयंसेविकांकडे गावातल्या प्रत्येक घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण होण्याच्या दृष्टीनं मेडिक्लोरच्या छोट्या बॉटलचं वितरण करण्यात आलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये ते दिलेल्याच्या वह्या आपल्याकडे आहेत आणि ते पोच केलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा आरोप बिनबुडाचा आणि त्याला काही तथ्य नसल्यासारखा आहे. 6वा मुद्दा वृक्षारोपणाच्या संदर्भात साधारणतः जून महिन्यामध्ये बायपास रस्त्याला जवळपास 180 झाडांची लागण करण्यात आलेली आहे. स्मशानभूमीमध्ये काही झाडं लावलेली आहेत आणि फळे रस्त्याला ओम शांतीचा तो फ्लॅट चालू आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मागणीनुसार 80 झाडाची लागण केलेली आहे. माळेनगर रस्त्याला आता झाडाची लागवड सुरू आहे. इकडं चितळी रस्त्याला खड्डे काढलेले आहेत. झाडांची रितसर खरेदी केलेली आहे. झाडं 3-3, 2-2 वर्षाची मोठी झाड आहेत. 10-10, 15-15 फूट उंचीची झाड आहेत आणि त्याची रितसर शासकीय पद्धतीनुसार जीएम पोर्टलनुसार त्या ठिकाणी त्याची खरेदी केलेली आहे. त्यामुळे ती सुद्धा विहित नियमावलीला धरून त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये वृक्ष लागवड केलेले आहे. त्यानुसारच त्याचा खर्च झालेला आहे. पुढचा मुद्दा त्यांचा एटीएमच्या संदर्भात. भारत माता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक एटीएम सेंटर उभा करण्यात आलेला आहे. दुसरं एटीएम सेंटर आपण एसटी स्टँड सार्वजनिक उद्देशानं तिथं तरतूद केलेली होती. परंतु ते सार्वजनिक उद्देशानं जरी केलं असलं तर ती मालकी एसटी महामंडळाची असल्यामुळे एसटी महामंडळाला आम्ही रितसर जागेच्या संदर्भात पत्र दिलेलं होतं, जागा उपलब्ध करून द्यावी, तिथं आम्ही ते उपलब्ध करू. परंतु त्यांनी ती जागा उपलब्ध न करून दिल्यामुळं ग्रामपंचायत कार्यालयावरती आम्ही ते दुसरे एटीएम सेंटर उभा केलेलं आहे की बाजारच्या दिवशी काही इतर ते खाली नळ कनेक्शन देऊन त्या ठिकाणी त्याचं फक्त
रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला त्याची मेन लाईन आहे, त्याचं कनेक्शन त्या ATM सेंटरला देणं हे जरा थोडंसं अडचणीचं किंवा टेक्निकल दृष्ट्या खालनं खोदून किंवा त्यासाठी ड्रिलिंग करूनच ते करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ते राहिलेल्या ग्रामपंचायतीच्या समोर खालनं ड्रिलिंग करून तिकडं हे करावं लागेल. पण इथं एक ATM सेंटर बसवलेलं आहे, म्हणजे ते नव्यानं बसवलेलं आहे का तर नक्की बसवलेलं आहे. आता आपण मीटिंग संपल्यानंतर ते बघू शकतो. दुसरं ग्रामपंचायतीनं बसवलेलं दुसरे ATM सेंटर भारत माता विद्यालयाच्या समोर आहे. सर्व विद्यार्थी त्याचं पाणी पितात, ते चालू स्थितीत आहे, त्याची कुणाचीही तक्रार नाही. आणि तिसरं जे त्यांनी म्हटलेलं आहे एसटी स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला, तर ते चौकामध्ये त्यांच्या काळात त्यांनी सेट केलेलं ते चालत नव्हतं, तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ते खाली शिफ्ट केलेलं आहे. त्यालाही त्या ठिकाणी मेंटेनन्स केलेला आहे आणि मेंटेनन्स करून सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या काही बाबी त्याचा जास्त वापर होत नाही. त्या पुढचा CCTV. आता CCTV आपण मध्यंतरी पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा चोऱ्याचं प्रमाण वाढल्यानंतर आपण बसवलेलं आहे. केबलसह CCTV किती ठिकाणी? 4 ठिकाणी लावले. फक्त कनेक्शन दिले नाहीत लोकांनी, स्थानिक लोकांनी तिथं कनेक्शन दिले नाहीत आपल्याला लाईटची, त्याशिवाय ते चालू होत नाही. एवढाच विषय आहे फक्त. आणि कुठल्या कंपनीचे सगळं दिलेले आहे. CCTV कुठल्या कंपनीचे, किती केबल आहे, काय आहे, त्याचा मार्केटचा रेट काय आहे, त्याचं सगळे चौकशी करून कमीत कमी दरामध्ये त्या ठिकाणी ते GM पोर्टलवरच खरेदी केली आहे. पण CCTV बसवलेत का तर बसवलेत. पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रिक बल्ब खरेदीसाठी 4,98,000 असं म्हटलेलं आहे, तर ते मुळात चुकीचं आहे. 49,800 हा खर्च आहे. ते 1-0 त्यांनी त्यांच्याकडे वाढला, पण त्यांना 49,800चं 4,98,000 करून असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बिलच खाली सुद्धा रक्कम व्हाउचर 49,800 एवढीच त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. पण त्यांनी सांगायचं पराचा कावळा करून काहीतरी मोठं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि 166 बल्ब 20 वॅटचे पॉलिकॅप कंपनीचे 166 होल्डर आणि 166 मीटर वायर असे ॲट ए टाइम खरेदी केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं 5-7 ही खरेदी दाखवण्यात आलेली. त्याचं थोडं दिपोळीच्या अनुषंगानं सगळ्या भागात लाईट असावी या अनुषंगानं तो ग्रामपंचायतीने केलेला रितसर खर्च आहे. वॉटर मीटर, तर जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना गावामध्ये होते त्या योजनेमध्ये वॉटर मीटरची तरतूद नाही. गावात लोकांना पाण्याची काटकसरीने वापरण्याची सोय लागावी आणि पाण्याचा व्यवस्थित वापर व्हावा म्हणून ग्रामपंचायतीनं वॉटर मीटर खरेदीची तरतूद केलेली आहे 15-20 तारखेला. त्यानुसार ते मीटर खरेदी केलेले आहे आणि ते मीटर आजही त्या ठिकाणी जोडणी बाकी आहे. का जोडणी बाकी आहे तर आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपतं. आत्ता पाणीपट्टीचा खर्च ग्राहकाकडून वसूल करताना आम्ही नेहमीप्रमाणे खर्च वसूल करणार आहे. यानंतर मात्र 1 एप्रिल नंतर ते वॉटर मीटर बसवल्यानंतर त्या वॉटर मीटरनुसार त्या ठिकाणी पाणीपट्टीची आकारणी करता यावी म्हणून वॉटर मीटर खरेदी केलेले आहेत. वॉटर मीटरची दिलेल्या संख्येप्रमाणे ती वॉटर मीटर आपल्याला दाखवण्यात येतील. ग्रामपंचायतीचं स्वतःचं गोडाऊन इथं उपलब्ध नसल्यामुळं सरपंचाच्या घराजवळ त्या ठिकाणी एका रूममध्ये सगळे वॉटर मीटर आहेत आणि त्या काढलेल्या तिथं आपल्याला बघायला मिळतील. 337 वॉटर मीटर 337 मीटर बॉक्स खरेदी केलेले आहे. गटर बांधकाम 1,50,000 रुपयाचे तरतूद सांगितलेले आहे. शहाजी माने यांच्या प्लॉटमधून होलार समाजाच्या घराच्या तिथे येणाऱ्या घरांच्या तिथं दुर्गंधी साचत होती, तिथे पाणी कचरेवाडी सगळं पाणी तिथे येत होतं, तर तिथंही बंदिस्त पाईप्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याचं गटर पूर्ण झालेलं आहे का. त्यामुळं त्यांनाच माहीत नसेल तर त्याने आम्हाला विचारायला पाहिजे हे नेमकं कुठं केलंय आणि त्यांना सांगितलं असतं. परंतु असं खोटं मोगमात बोलणं बरोबर नाही. त्याची ही रितसर MB आपल्याला बघायला मिळेल. ज्योतिबा भवानी मंदिर सुशोभीकरण, तर इथं भवानी ताई आई आणि भवानी असं मंदिर म्हणून इथं
सुरेश पाटलांच्या मागे. शिवाजी पाटलांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला ते त्यांचे माजी उपसरपंच सुरेश पाटील, त्यांना माहिती आहे की काम झालेलं आहे आणि त्या कामासाठी 90,620 रुपये कामाची तरतूद 1 लाख रुपये होती. त्या पद्धतीने 90,000 रुपयाचं बिल झालेलं आहे. ते काम झालेलं आहे. कामानुसार त्याची एनबी तयार आहे. एनबी नुसार ते बिल दिलेलं आहे. फॉगिंग मशीन आता तुम्ही परवा व्हॉट्सअपवरती बघितलंय ते फॉगिंग खरेदी केलेलं मशीन जरी बघायचं असलं तरी मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. दाखवायला जाता जाता बघू. पुढं घंटा गाडी दुरुस्तीचं पेमेंट मगाशी सांगितलं मी तुम्हाला की ट्रॉली पूर्णपणे जुनी सडल्यामुळे नवी ट्रॉली खरेदी करण्यासाठी त्याचे रितसर पैसे खर्च केलेले आहेत आणि त्या पद्धतीने ट्रॉली आपल्याला बघायला मिळेल. पहिली आपली जी ट्रॉली होती ते सडलेली होती आणि त्याची चेशी पूर्णपणे पिळली गेली. ते चालवण्यास अयोग्य झाली. त्यामुळे नव्याने ट्रॉली खरेदी करून लोकांचा घनकचरा संकलन करायसाठी सुविधा उपलब्ध केली. आणि दुसरा खर्च जो आहे 75,000, त्यामध्ये आपली जी छोटा हत्ती गाडी आहे 4 चाकी, जी आपण बाजार पटांगणामधून घनकचरा संकलनासाठी फिरवतो, त्या गाडीची ट्रॉली ओला आणि सुका कचरा एकत्र टाकल्यामुळं ती बॉडी कालांतराने ती सडल्यामुळं ती बॉडी पूर्णपणे आपण ट्रॉली नवीन बांधून परत कार्यान्वित करून लोकांच्या घनकचरा संकलन करायला उपयोगात आणलेली. ग्रामपंचायतीनं 1 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे. संगणक प्रिंटर आता नवीन त्या पलीकडल्या ह्याच्यात खरेदी केलेला आहे. तो त्या ठिकाणी वापरात आहे. कलर पिट प्रिंटर आहे तो. आता त्याच्यावरूनच तुम्हाला झेरॉक्स काढून दिलेले आहे. पुढचा 22,24,7/2025 5,54,125 हा गटर खर्च दाखवला आहे आणि त्याचं बिल सुटलेलं नाही. ते बिलच अद्याप सुटलेलं नाही. पुन्हा 23 नंबरचा मुद्दा 1 लाख जलजीवन असा खर्च अद्याप त्याचं बिल कोणत्याही पद्धतीनं सुटलेलं नाही. सुटलेलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं. ते डस्टबिन खरेदी केलेले आहे. डस्टबिन व्यापाऱ्यांना, हायस्कूलसाठी, मराठी शाळांना, अंगणवाड्यांना सगळ्यांना दिलेले आणि ज्या इथं उपलब्ध झाले, ज्यांनी घरपळा 100% नील केला त्या लोकांनाही त्या ठिकाणी दिलेले. गटर बांधकाम, आता गटर असं लिहिलेलं काम कुठं आहे तर तसं पहिलं जे गटर सौरभ अनफळ रस्त्याला जायवर यांच्या घराच्या समोर आणि ते आपले शिंदे महाराज विजय नायकुडे शिंदे तिथं गटर पूर्ण झालेलं आहे. त्या गटरचं 2,36,229 ते बिल झालेलं आहे. ते त्या ठिकाणी बिल अदा केलेलं आहे. दुसरं सिद्धनाथला PSC अनफळ रस्त्याचं गटर पूर्ण झालेलं आहे. PSC कडे जाणारा रस्ता अनफळ रस्त्याच्या त्या परवा आपण अंगणवाडीच्या त्याच्या वेळी बघितलेलं आहे. ही दोन्ही गटरचं काम पूर्ण झालं. चेअरमन यशवंत NMMS गटर बांधकाम करणं 5,40,000. हे रामोशी गल्लीतलं इथं काम पूर्ण झालेलं आहे. शंकर पाटवाच्या घरापासून ते खाली फुलेनगर रस्त्यापर्यंत. 29 नंबर हे गटर बांधकाम नसून MB रेकॉर्ड झालेल्या MB नुसार ज्योतिबा सभा मंडपासाठी ते पैसे दिलेले आहेत. डांगे वस्तीवर ज्योतिबा सभा मंडपाचं काम अजित कुमार विठ्ठलराव देशमुख यांनी पूर्ण केले. ते गटर काम नाही आहे, ते ज्योतिबा सभा मंडपाचं काम आहे आणि त्या 52,259 ज्योतिबा सभा मंडपाची MB त्यांनी गटर म्हटलेलं आहे. त्यांनी कशासाठी काम आहे काय नाही त्याची माहिती नाही. ही माहिती त्यांना कुणाकडून मिळाली, कशी घेतली, का मोगमात घेतली किंवा नेटवर सापडते म्हणून घेतली आम्हाला माहिती नाही. पण जी घेतली त्याची डिटेलमध्ये चौकशी आमच्याकडे करायला पाहिजे होती आणि आम्ही त्यांना सांगितलं. त्यातनं हे अंबरसाहेबासारख्यासाठी आम्ही हे दिलेलं नाही, पण त्याची जी बाहेरची देखभाल दुरुस्ती किंवा सुशोभीकरण सभा मंडपाचा दुरुस्तीचा खर्च यासाठी ते 2 लाख रुपये खर्च केलेत का तर ते 2,02,335 रुपये खर्च केलेत आणि त्याची रितसर MB उतरून त्याचं बिल अदा करण्यात आले. त्याचा शेवटचा मुद्दा नवी पेठ गटर बांधकाम दुरुस्तीत आता त्या ठिकाणी पवारांच्या घराजवळचं 2,80,000 रस्ता आणि गटर रस्त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी ते खर्च केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हे सगळे रितसर शासकीय नियमानुसार
शासकीय नियमाला अधीन राहून हा सगळा खर्च झालेला आहे. कुठंही मंजूर आराखड्याच्या बाहेर न जाता आराखड्यानुसार नियमानुसार त्याची योग्य शासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा खर्च झालेला आहे. या संदर्भात त्यांनी जी दिलेली माहिती आहे ती पूर्णतः चुकीची, खोटी आणि बिनबुडाची आहे. त्यांनी खरं तर एवढी सगळी त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी आमच्यावरती फौजदारी दाखल करायला पाहिजे होती. तसं काहीच करू त्यांनी सिद्ध करावं. पाठीमागे एकदा त्यांनी मी उपसरपंच आणि बागडे मॅडम सरपंच असताना माझ्यावरती सुद्धा एक आरोप केला होता की हे खोट्या सह्या करून हे करतात आणि तुरुंगात दाखवणं. अजून मी वाट बघतोय त्यांची तुरुंगात घालण्याची. त्यामुळे असं प्रत्येक निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून खोटं बोलण्याची, धांदात खोटं बोलण्याची त्यांची ही पूर्वीपासूनची सवय आहे. त्यात ती सवय जाणार नाही. निवडणुका तोंडावर ठेवून हे मोहमात केलेले चुकीचे आरोप आहेत आणि अशा पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा त्यांना काडीत का अधिकार नाही. कारण भ्रष्टाचार काय असतो तो त्यांनी अनुभवलेला आहे, त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं यशोदीप पतसंस्था, यशोदीप दूध संघ, इथेनॉल प्रकल्प हे आज त्यांचं नामोनिशाण मिटलेलं आहे. हे त्यांच्या कार्याचे सगळे प्रताप आहेत. सगळ्या खटाव तालुक्याला आणि सातारा जिल्ह्याला हे ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं असे मोगमात आणि बिनबुडाचे आरोप करून त्याची शहानिशा करायला हवी होती. त्याने आमच्याशी संपर्क साधायला हवा होता. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी MD सर आज जे तुमच्यासमोर दाखवले त्यांनाही दाखवले असते.